म्हणजे कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये जी काय कायदा व सुव्यवस्था पाहिजे, ज्या पद्धतीची पाहिजे, दुर्दैवाने ती त्या ठिकाणी दिसत नाही. कुठं ना कुठेतरी काही जे काही क्रिमिनल वृत्तीचे लोक आहेत त्यांना कायद्याची भीती नाही राहिली का अशी शंका आम्हाला वाटते. त्यामुळे इथं आम्ही चर्चा करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दा मांडला, फास्ट ट्रॅक तुम्ही म्हणताय, कोर्टात विषय गेला तो दोनदा हा माणूस बाहेर आलेला आहे, मग उद्या जाऊन खरंच त्याला तिथं त्याच्यावर कारवाई होईल नाही तर निकाल लागेल हे कशावरनं? आता याच्यासाठीच आपल्या सगळ्यांना माहिती असेल, महाविकास आघाडीच्या काळामध्ये लोकांच्या मागणीनुसार शक्ती कायदा आणला गेला होता आणि तो शक्ती कायदा आणल्यानंतर तो सर्व हाऊसली हा मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. फक्त केंद्र सरकारकडने तो परत एकदा महाराष्ट्राकडे पाठवला का? त्यांना ते नाव उचित वाटलं नाही असं काहीतरी आम्हाला कळलंय आणि त्याचा जो नंबर आहे तो त्यांना योग्य वाटत नाही आणि त्याच्यात जे काही कडक कारवाई करा हे आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 21 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे, 21 दिवसामध्ये कारवाई लागली पाहिजे. त्याच्याचबरोबर जे काही आपले ऑनलाईन जे काही कलम असतात त्याच्याबद्दल सुद्धा काही कडक गोष्टी केल्या होत्या. पण आम्हाला असं कळालं की केंद्र सरकारचं मत आलं, एवढं कडक केल्यानंतर खरंच तुमचा तपास होईल का अशी शंका तिथे व्यक्त केली. परत तो कायदा खाली आलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक दिवसीय कुठेतरी अधिवेशन सरकारकडनं घेण्याची भूमिका मांडली जाते. कुठल्या तरी एका केंद्रातल्या पार्लमेंटमध्ये जो डिलिमिटेशन कायदा हा खाली झाला त्याच्या बाबतीत मला एक म्हणणं आहे की ते नंतर ठेवा, आधी पहिला शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातून असा कायदा बनवा ही आमची मागणी आहेच. पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी आणि चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता, कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची या आजच्या दिवशी लोकांची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मागणी आहे. या प्रकरणामध्ये आरोपी जो आहे त्याला जर प्रतिबंधक कारवाई केली असती तर हा गुन्हा घडला नसता. आरोपी अशा पद्धतीनं अनेक गुन्हे यापूर्वी देखील केला होता, परंतु पोलीस कुठेतरी या सगळ्यामध्ये कमी पडतात का? काय चर्चा होत असताना पोलिसांकडनं सांगितलं आलं की आम्ही 5 वर्ष मागे जातो. अरे पण ज्या व्यक्तीने पूर्वी सुद्धा एका लहान मुलीवर जर अत्याचार तिथे केला असेल तर कायदा तर तसा नाहीये. पण तुम्ही सोयीप्रमाणे 5 वर्ष मागे जाता, जावा ना 10-15 वर्ष मागे, नाही तर आधी मागे आणि कोण माणसं आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी नमूद करा. आता लोकांची मागणी आहे की या गावाच्या मध्य ठिकाणी जिथं पूर्वी पोलीस स्टेशन होतं तिथंच पोलीस स्टेशन असावं, पण आता ते हायवेला नेण्यात आलेलं आहे. आता या गावामध्ये MIDC आसपास असल्यामुळे इथे नागरिक म्हणजे ओरिजिनल जे इथे रहिवासी आहेत ते कमी असले तरी बाहेरून इथं येऊन लोक राहणारे अनेक आहेत. तसं बघितलं तर लोकसंख्या 20,000च्या पुढे जाते. त्यामुळे CCTV आहेत का? हे जे आतलं पोलीस जिथं आहे तिथं एखाद दुसरा फक्त कॉन्स्टेबल बसला असतो, त्याच्यात काही आपल्याला अधिकचं वाढवता येईल का? अशा सगळ्या मागण्या आणि ह्या मागण्या मंगळवारी ग्रामस्थ होम मिनिस्टर साहेबांना करतील असं वाटतं. त्याआधी अशा घटना घडल्या आहेत. दरवेळी सरकार सांगतं फास्ट ट्रॅक कोर्टात चालू, मात्र फास्ट ट्रॅक कोर्ट चालत नाहीये. पुणे शिवाजीनगरचं जर फास्ट ट्रॅक कोर्ट बघितलं तर साधेच एक कोर्ट आहे, तिथे फास्ट ट्रॅकच्या केसेस चालवण्यात येतात. त्याला स्पेशल एक प्रोव्हिजन करण्याची जरूरत आहे. शक्ती कायद्यामध्ये ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आली होती शक्ती कायद्यात. पण मला कळत नाही की या सरकारला शक्ती कायदा का नकोय. शक्ती कायदा लागू जर झाला तर सर्वच विषय संपणार आहे. आता काय होतं, इथं आपल्याला मागणी करावी लागते फास्ट ट्रॅक, पण पॉस्को आणि महिलांच्या कुठल्याही गुन्ह्याच्या बाबतीत एखादी घटना अशी घडली तर शक्ती कायद्याच्या अंतर्गत एक स्पेशल ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये या केसेस स्पेशली घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे सारखं आंदोलन करून आमच्या या मागण्यात हे बोलून सरकारला गुडघे आणून मग सरकारला मान्य करावं लागतं. याच्यापेक्षा कायदाच असा आणा ज्यातून या सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी मान्य राहतात. नाही, त्यांच्याशी चर्चा नाही झाली. SP साहेबांशी चर्चा तिथं झालेली आहे. सुप्रियाताईंची काही मंत्र्यांशी तिथं चर्चा झाली असं आम्हाला कळतं. सुप्रियाताई पुढच्या 1 तासात इथं येणार आहेत आणि फोनवर